शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा लवे नेत्र पाते स्फुरे आजिबात दीनानाथ हा राम येणार आहे जयाचे नियोगे सुखानंद लोटे तया देखता अंतरी बाष्प लाटे जय जय रघुवीर समर्थ सियावर रामचंद्र की जय. शुकासारखे हा श्लोक आपण खरं म्हणजे नेहमी म्हणतो, पण आज जो मी दुसरा श्लोक म्हटला, लवे नेत्र पाते स्फुरे आजिबाहे दीनानाथ हा राम येणार आहे जयाचे नियोगे सुखानंद लोटे तया देखता अंतरी बाष्प दाटे. हे खरं म्हणजे चाफळच्या श्रीराम मंदिरामध्ये ज्या वेळेला श्रीराम मूर्तींची स्थापना व्हायची होती त्यावेळेला त्याच्या आधी समर्थांना स्फुरलेलं हे छोटं काव्य आहे असं म्हटलं जातं. चाफळ हे आपण जर बघितलं तर त्यावेळी समर्थांच्या काळामध्ये राजकारणाचं क्षेत्र बनलेलं होतं. मुद्दामून क्षेत्र असं म्हटलं कारण ते धर्मक्षेत्र होतं आणि तिथेच राजकारणाचं कुरुक्षेत्र पण चालू होतं. इथे जर आपण बघितलं चाफळला, आपण बऱ्याच जणांनी पाहिलंही असेल की चाफळच्या मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीच्या समोर दास मारुती आहे, दोन्ही हात जोडलेला असा दास मारुती आहे आणि श्रीरामाच्या मागच्या बाजूला वीर मारुती आहे ज्याची शेपटी पूर्ण त्याच्या डोक्यावरनं वरती ताठ उभी आहे. अशा पद्धतीचा तो श्रीरामाच्या मागे असलेला जो हनुमंत आहे तो वीर मारुती आहे. असा दास मारुती आणि वीर मारुती या दोघींचा समन्वय साधणारं असं हे चाफळचं मंदिर आहे जिथे शिवाजी महाराज आणि त्यांचे सद्गुरू समर्थ रामदास यांच्या दोघांच्या गुप्त ज्या वक्तव्य व्हायची किंवा गुप्त गोष्टींची जी बोलणी व्हायची, राजकारण असू दे, समाजकारण असू दे, देवकारण असू दे, ह्या सद्धर्म कारण असू दे, कोणत्याही साठी जी गुप्त खलबत व्हायची त्याची बसण्याची एक जागा जमिनीच्या लेवलच्याही खाली पायऱ्या उतरून अशी ती ठेवलेली की एक शिळावरती बंद केली की आतमध्ये काय आहे काही कळायचं नाही. अशा पद्धतीने आजही आपल्याला ती पाहायला मिळते. असं त्यावेळच्या राजकारणाच्या दृष्टीने हा श्रीराम त्यांच्या पाठीशी होता जे त्यांचं आराध्य दैवत होतं आणि मारुती हनुमंत हे त्यांचं उपास्य दैवत होतं. त्यामुळे या दोन्ही दैवतांची जिथे स्थापना आहे असं चाफळचं मंदिर जे आहे त्याच्या वेळेला जेव्हा श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना व्हायची होती तेव्हा हा श्लोक त्यांना स्फुरलेला आहे आणि म्हणून आज आपण तो उद्धृत केला. त्याचं कारण असं की आज सुद्धा रामरायाची जी रामलल्लाची प्रतिष्ठापना झालेली आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्याकडे जर आपण बघितलं तर एक आनंदी उत्साही असं वातावरण निर्माण झालेलं आहे. इतकंच नव्हे तर आम्हाला त्या रामलल्लाबद्दल इतकं प्रेम वाढलेलं आहे की त्या सगळ्यामुळे आमचं अंतःकरण जो कालचा सगळा सोहळा आपण पाहिला त्या सोहळा पाहिल्यानंतर सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये भरून आलेलं होतं.
की हा रामराया आता आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणार आहे आणि धर्माची जी चाड आहे ती निर्माण होईल किंवा धर्मनीती ज्याला म्हटलं जातं ती आता निश्चितपणे चांगली होईल, त्याच्या अनुषंगाने होईल, त्याच्या वातावरणात होईल. अशा पद्धतीने आमची मनोधारणा तयार झाली. एक पॉझिटिव्हिटी ज्याला म्हटलं जातं ती निर्माण झाली आणि त्यामुळे आपण या सगळ्या जल्लोषामध्ये आज सुद्धा आहोतच. पण या सगळ्या जल्लोषामध्ये आज असलो तरी आपलं जे प्रवचन आहे त्याला आपल्याला सुरुवात करायचीच आहे. पण तरी सुद्धा तत्पूर्वी प्रवचन सुरू करण्यापूर्वी मी राजीव पेंडसे यांना विनंती करते की त्यांनी आज रामरक्षा म्हणावी आणि मग आपल्या नेहमीच्या प्रवचनाला आपण सुरुवात करू. धन्यवाद. राजीव. धन्यवाद. मला एवढं तुम्ही संधी दिलीत म्हणायची त्याबद्दल धन्यवाद. मी रामरक्षेला सुरुवात करतो. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमद्धनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानम्. ध्यायेत् आजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददमुर्जटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितृणधनुर्बाण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं आविर्भूतं मजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्निं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्यो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सप्थिनी हनुमत्प्रभु ऊरु रघुतमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाम्य सुकृती पठेत् स चिरायुसुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः राम इति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगज्जयत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थः सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेधं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतान्य सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामि मामरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनत्प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ क्षीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मदां रक्षकुलनिहन्तारौ त्रायेताम्नौ रघुत्तमौ आतसजधनुषा विशुस्पृशा वक्षया शुगुणसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणौ अग्रतपथिसैव गच्छताम् सन्नद्धकवची खड्गी चापमानधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन् नित्यन् मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्यं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय
रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र शरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र शरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र शरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र शरणौ शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् अरुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं हितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्। अमोराजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम माम् उद्धर। राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। इति श्रीबुधकौशिकपरिषदं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं। श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु। हरे नमो हरे नमो हरे नमः। शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु। श्रीराम. प्रभू श्रीरामाला वंदन करते. रामलल्ला त्याचं आगमन झालेलं आहे त्याला वंदन करते आणि आपल्या दासबोधाच्या दुसऱ्या दशकातल्या 10व्या समासाला सुरुवात करते. हा नेमकाच पढत मूर्खाचा समास आज इथे आलेला आहे. मागच्या वेळेला पाडव्याला मूर्खाचा होता आणि आता पढत मूर्खाचा आलेला आहे. त्यामुळे हाही एक प्रकारचा योगायोगच म्हणावा लागेल. कारण मूर्ख आपल्याला समजतो पण पढत मूर्ख समजत नाही आणि त्यामुळे पढत मूर्खाचा समास आज यावा आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला सद्बुद्धी मिळावी, सर्वांनाच सद्बुद्धी मिळावी हाही विचार कदाचित असावा की आपण एक वेळ मूर्ख असलेलं परवडतं पण पढत मूर्ख असलेला अजिबात परवडत नाही आणि आपल्याला पढत मूर्ख अजिबात व्हायचं नाहीये हे लक्षात घेऊन कदाचित आज हा समास आपल्याकरता आलेला असावा आणि योग्य दिशा देण्याचं जे काम आहे ते रामलल्ला आपल्यासाठी करतोय ते यातून आपल्या लक्षात येतं. समर्थांनी मागच्या म्हणजे दशक 1 मध्ये समास 10 दशक 1 समास 10 यामध्ये नरदेह स्तवन केलं होतं आणि या नरदेहाला धन्य धन्य हा नरदेहो असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि आता दुसऱ्या दशकामध्ये त्यांनी बरोबर 5 आसुरी आणि 5 दैवी संपत्ती आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि समासाची जी सुरुवात आहे ती मूर्ख लक्षणांनी केली आणि दशकाची सुरुवात जी आहे ती मूर्ख लक्षणांनी केलेली आहे आणि पूर्णता जी केली आहे ती पढत मूर्खाच्या लक्षणांनी केलेली आहे. आणि या मधल्या ह्याच्यामध्ये 5 दैवी आणि 5 संपत्ती सांगितलेल्या आहेत. कारण मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे की मूर्ख परवडतो पण पढत मूर्ख परवडत नाही. त्याचं कारण आपण जगामध्ये बघतो वावरताना लक्षात येतं की अनेक लोक दुसऱ्यांना उपदेश करत असतात पण स्वतःवर वेळ आली की तसं वागतातच असं नाही. त्यामुळे 2 प्रकारचे मूर्ख असतात. एक मूर्ख ज्यांची लक्षणं आपण मागे पाहिलेली आहेत ज्याला आपण अज्ञानी म्हटलेलं आहे, मूर्ख असं म्हटलेलं आहे आणि दुसरे समर्थ म्हणतात शहाणे असून मूर्ख.
ते दुसरे. म्हणजे पढत मूर्ख ज्याला आपण दीड शहाणा असं म्हणतो. तो जो आहे तो. एक वेळ मूर्खाला काय आहे, असं म्हटलं, "अरे बाबा, तू मूर्ख आहेस, तुला काही समजत नाहीये. एकदा समजून घे आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात कर." असं जर आपण त्याला सांगितलं, तर तो त्याच्यामध्ये बदल करून घेऊ शकतो. त्याची इच्छा तरी असते, कारण त्याला कळलेलं असतं, की आपल्याला मूर्ख आहोत याचा अर्थ आपण अज्ञानी आहोत, आपल्याला कळत नाहीये. अशा पद्धतीने त्याला कळतं तरी, की मला कळत नाही हे त्याला कळतं. मला कळत नाहीये हे त्याला कळतं, त्याला सुधारण्याचे चान्सेस जास्त असतात. पण इथं पढत मूर्खाची गोष्टच वेगळी आहे. पढत मूर्ख जो शैक्षणिक दृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या त्यांनी अनेक प्रकारचं वाचन केलेलं असतं, विविध प्रकारची माहिती गोळा केलेली असते. माहिती म्हणतीये. पुस्तकी ज्ञान प्राप्त केलेला असतो, तो हुशार असतो. त्यांनी अनेक पदव्या घेतलेल्या असतात, असं आपण म्हणू फार तर. पण तो सुशिक्षित असतो. पण सुशिक्षित असणं आणि सुसंस्कारित असणं याच्यात फरक आहे. त्यामुळे हा जो पढत मूर्ख आहे, हा आपण मूर्ख आहोत हे आधी मुळात कबूलच करत नाही. आता आपण मूर्ख आहोत, आपण अज्ञानी आहोत हे जर त्याला कळलंच नाही, तर त्याच्यात सुधारणा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण तो स्वतःला अज्ञानी समजतच नाही, मूर्ख समजतच नाही. कसं असतं, झोपलेल्याला जागं करता येतं. पण झोपेचं सोंग ज्याने घेतलंय, त्याला जागं करता येत नाही ना. तसंच आहे. आता या पढत मूर्खाच्या बाबतीत सुद्धा सत्कर्म कोणतं आहे, हे त्याला माहिती असतं, तरी तो दुष्कर्मच करतो. त्याला वंद्य काय आहे ते माहिती असतं. जगी वंद्यते सर्व भावे करावे, जगी निंद्यते सर्व सोडून द्यावे. असं समर्थ सांगतात. वंद्य काय आहे, निंद्य काय आहे, ह्याच्यातला फरक त्याला माहिती असतो, पण तरी सुद्धा तो निंद्यच पत्करतो. सदाचार माहिती असून सुद्धा तो भ्रष्टाचारच करत राहतो. म्हणजे सर्व माहिती असून सुद्धा जाणून बुजून जो या वाईट गोष्टींचंच आचरण करतो, त्याला पढत मूर्ख असं म्हटलं जातं. बेलसरे, बाबा बेलसरे आदरणीय, त्यांनी दासबोधातलं बरंच काम केलेलं आहे. दासबोधही आपण त्यांचाच वाचतो, रेफरन्सला घेतो. असे बाबा बेलसरे जे आहेत, ते असं म्हणतात, की प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये स्वार्थांचा सुळसुळाट असतो हे मान्य आहे. कारण ते प्रपंच करायला आलेले आहेत. त्यामुळे ते स्वार्थी वृत्तीचे असणार, आपलं घेणार, ते सगळं माहिती आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला मान्य आहे, की प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये स्वार्थाचा सुळसुळाट असतो. पण ज्या वेळेला म्हणजे तिथे सगळे पढत मूर्ख असतातच. ते कसे आहेत ते आपल्याला लक्षणं ह्याच्यामध्ये सांगितलेली आहेतच. पण परमार्थ क्षेत्रामध्ये ज्यावेळेला पढत मूर्ख असतात, तेव्हा समाजाचं नुकसान होतं. कारण ते समाजामध्ये मतभेद निर्माण करतात. वेगवेगळ्या पद्धतीने मतभेद निर्माण करतात. म्हणून अज्ञानी परवडला, मूर्ख परवडला, पण पढत मूर्ख परवडत नाही. कारण आपण बघतो असे अनेक लोकं आहेत, की जे पढत मूर्ख असल्यासारखं वागत असतात. आपण काही वेळेला पाहिलं सुद्धा असेल टीव्हीवरती, की वेगवेगळ्या प्रकारचे रंगपंचमी साजरे करणारे अनेक महात्मे, म्हणजे जे स्वतःला महात्मे समजतात, असे थोर संत ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीचे, मग त्यांना संत म्हणावं का नाही, हा भाग वेगळा. पण असे अनेक लोकं होते किंवा त्यातले 1-2 तर आपल्याला नक्कीच माहिती असतील. तर असे रंगपंचमी खेळणारे लोकं आहेत. म्हणजे त्यांच्या मागे त्यांचे अनुयायी खाली सगळे उभे आहेत. ते नामस्मरण करतायत आणि अशा वेळेला स्टेजवर उभं राहून मागे टँकर भरलेले आहेत पाण्याचे. पाण्याचे म्हणजे रंग पाण्याचे म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे टँकर भरलेले आहेत आणि त्या टँकरमधनं पाणी संपूर्ण मोठ्या पाईपनी सगळ्या भक्तजनांवरती उधळतायत आणि नाचतायत. असे आपण रंगपंचमी खेळणारे संत सुद्धा पाहिलेले आहेत. संत म्हणावं की नाही, पण हे पढत मूर्खात येणारे संत आहेत. त्याचं कारण असं आहे, की कृष्ण सुद्धा रंगपंचमी खेळत होता. आपल्याला खेळायला काय हरकत आहे? म्हणून त्या भक्तांबरोबर रंगपंचमी खेळायलाही हरकत नाही. पण ती कृष्णाची असलेली रंगपंचमी आणि आपण टँकरद्वारे जो फवारा सगळ्यांवरती मारतोय, ती रंगपंचमी, यात काही भेद आहे का नाही? ह्याच्या मागची भावना लक्षात घेतली पाहिजे. कारण कृष्णाचं जे संपूर्ण चरित्र आहे,
ते चरित्र अनुकरणीय नाही, ते अनुसरणीय आहे. फरक लक्षात घ्या. अनुकरण, त्यांनी रंगपंचमी खेळली, आम्ही रंगपंचमी खेळणार. त्यांनी काय दांडिया खेळला, आम्ही दांडिया खेळणार. नवरात्रामध्ये खेळताना आपण बघतो. पण त्याचं रासक्रीडा आहे. आपली रासक्रीडा नसते. म्हणून त्यातला भावार्थ समजून जर आपण ते खेळलं, तर गोष्ट वेगळी आहे. विभक्त नाही तो भक्त असं म्हणून जर आपण रंगपंचमी खेळलो आणि मीराबाईसारखं तल्लीन झालो, की लाली मेरे लाल की मैं हो गई लाल, या पद्धतीने खेळलो, तर गोष्ट वेगळी आहे. पण काही पढत मूर्ख असेही आहेत, जे वरवर मात्र मतभेद पसरवतात आणि वेगळाच त्याला वलय देतात. हे चुकीचं आहे. अशा पद्धतीच्या पढत मूर्खांचं वर्णन याच्यामध्ये समर्थांनी केलंय आणि ते करताना समर्थ असं म्हणतात पहिल्या ओळीमध्ये, मागा सांगितली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख श्रीराम. म्हणजे एक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मूर्ख लक्षणामधले मूर्ख सुद्धा चालतील, ते सुद्धा एक वेळ चतुर बनतील, शहाणे बनतील. कारण दासबोधाचं सूत्रच असं आहे की क्रिया करून करवावी बहुता करवी, किंवा क्रिया पालटे तात्काळ. ही क्रिया पालटण्याची जी क्रिया आहे ती त्यांच्या बाबतीत होऊ शकेल, पण पढत मूर्खाच्या बाबतीत ते अशक्य आहे. कारण त्याचं कारण त्याची पुढे लक्षणं जी दिलेली आहेत त्यावरनं आपल्या लक्षात येईल. आणि मग ते पुढच्या 4थ्या ओळीमध्ये म्हणतात, मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी, स्वधर्म आणि साधन निंदी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. इथे मागे मी म्हटलं होतं, तो एक मूर्ख श्रीराम, या तो एक पडत मूर्ख श्रीराम. म्हणजे श्रीराम मूर्ख नाही बरं, हे लक्षात ठेवायचं. तेवढ्या वेळा त्या श्रीरामाला आठवून माझ्यातली पडत मूर्खाची लक्षणं काढून टाक. हे श्रीरामा, मी तुला वंदन करून सांगतोय, हे पडत मूर्खाचं लक्षण आहे ना, ते माझ्यात नको. ते मूर्खाचं लक्षण आहे ना, ते माझ्यात नको. म्हणून त्या श्रीरामाला हाक मारलेली आहे. म्हणून श्रीराम म्हटलं तरी चालतं. पण काहींना असं वाटतं, पडत मूर्ख श्रीराम. तर तो श्रीराम असं जर मनात येत असेल, तर श्रीराम नाही म्हटलं तरी त्यावेळेला चालू शकेल. आपल्या मनाची धारणा कशी असेल त्याप्रमाणे आपण करावं. इथे मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी, त्याचं असं म्हणणं आहे की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर संतांनी काही नाही केलं तरी चालतं. पूजा अर्चा मान्य आहे. आमच्या शास्त्रातही असं सांगितलेलं आहे, ते त्यांनी वाचलेलं आहे पढत मूर्खांनी. आणि त्यामुळे तो म्हणतो ब्रह्मज्ञान झाल्यानंतर कसंही वागलं तरी चालतं, असा त्याचा अर्थ नाही. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर पूजा अर्चा नाही केली तरी चालते, जपजाप्य नाही केला तरी चालतो, कारण मुळातच तो ब्रह्मस्वरूपी लीन झालेला आहे. म्हणजे त्या आत्मानुसंधानामध्ये तो सातत्याने असल्यामुळे त्याची सातत्याने मानसपूजा चालू आहे. त्यांनी बाहेरची पूजा नाही केली तरी चालणार आहे, हा अर्थ आहे. पण तो अर्थ लक्षात न घेता तो म्हणतो ब्रह्मज्ञान झाल्यावर काहीही केलं, म्हणजे कसंही वागलं तरी चालतं, हा बुद्धिभेद करणं आहे. पण तो हे सांगत नाही की त्याचं चालणं हीच प्रदक्षिणा असते, त्याचं बोलणं हेच स्तोत्र असतं, कारण तो बोलतो ते देवाबद्दलच बोलतो, भगवंताबद्दलच बोलतो, हे तो सांगत नाही. आणि तो म्हणतो कसंही वागलं तरी चालतं. मग जे खरोखरी अज्ञानी आहेत त्यांना वाटतं मग मी सुद्धा कसंही वागलं तरी चालेल. म्हणजे एकदा विवेकानंदांनी आयुष्यामध्ये फारशी, आयुष्यामध्ये म्हणण्यापेक्षा कधीच खरं म्हणजे सिगारेट ओढली नव्हती असं म्हणतात. पण एकदा त्यांनी सिगारेट ओढली होती. आणि ते म्हणले, नक्की लोक काय त्या ह्याच्यामध्ये तल्लीन होतात ते तरी बघू दे. म्हणून त्यांनी ते पाहण्याकरता सिगारेट ओढली होती. आणि ते सिगारेट ओढल्यानंतर काही तरुणांनी ज्या वेळेला विवेकानंदांचं प्रवचन झालं, त्यावेळेला म्हटलं, "मग त्यांनी सिगारेट ओढली होती, मग आम्हाला सिगारेट ओढायला काय हरकत आहे? ते जर ओढतात तर महाजनो येन गतः स पंथः." नको तिथे नको त्या गोष्टी जोडणं म्हणजे पढत मूर्ख. मग हे माहिती आहे की विवेकानंदांनी आयुष्यात कधी नाही, फक्त एकदा ओढली, पण ती कशाच करता ओढली होती हे सोयीस्कररित्या विसरून जायचं आणि मग म्हणायचं त्यांनी ओढली तर आम्हाला ओढायला काय हरकत आहे. पण इथे त्यात
मग फक्त उत्तर त्यांना एवढंच देता येतं किंवा दिलं, की असं आम्ही का नाही करायचं असा प्रश्न विचारला गेला होता. मी म्हटलं जरूर ओरडायला हरकत नाही. मी पण हेच उत्तर दिलं, की जरूर ओरडायला हरकत नाही, पण आधी विवेकानंद व्हा आणि मग सिगारेट ओढा. विवेकानंद झाल्यानंतर सिगारेट ओढणं शक्यच नाहीये, पण आधी विवेकानंद व्हा. ते झाल्यानंतर चालेल ना. पढत मूर्ख जो आहे तो सांगतो ब्रह्मज्ञान झाल्यावर कसंही वागलं तरी चालेल. मुक्त क्रिया प्रतिपादी. मुक्तपणे वावर करा. हे चुकीचं आहे. स्वधर्म आणि साधन निंदी. संत कसंही वागले तरी चालतं हे आपण म्हणतो, पण संत सुद्धा तसं वागत नाहीत. संत नेहमी आपल्यासाठी महाजनो येन गता असं पंथा या पद्धतीने आम्ही आचरण करत असतो. आम्ही त्यांचा आदर्श ठेवत असतो. म्हणून त्यांना गरज नसली तरी सुद्धा ते पूजा अर्चा करतात. सगुण देवाला भजतात. कारण आम्ही त्या मार्गावरनं जायला पाहिजे हे दाखवण्यासाठी ते स्वतः आचरण करतात. पण पढत मूर्ख असं अर्धवट काहीतरी सांगतो आणि सोडून देतो. तसंच त्यांनी म्हटलंय बहुश्रुत आणि व्युत्पन्न असंही त्याला म्हटलेलं आहे. पुढच्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलंय अत्यंत हुशार आहे. हा पढत पढत मूर्खच म्हटलेलं आहे त्याला. त्यामुळे हा अत्यंत हुशार आहे, बहुश्रुत आहे. बऱ्याच गोष्टींचं त्याला ज्ञान आहे. परमेश्वर कृपेने बुद्धिमत्ता अमोघ आहे, वक्तृत्व अमोघ लाभलेलं आहे. असा हा जो पढत मूर्ख आहे, पण तो बोलताना विसंवादी बोलतो. त्याचा वापर तो बुद्धिभेद करण्यासाठी करतो, समाजात विष पसरवण्यासाठी करतो आणि ते समाजाला घातक ठरतं. खूप जण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर असं म्हणतात, की संतांनी समाज निष्क्रिय करून टाकलेला आहे. असं म्हणणारेही लोक याआधी बघितलेले आहेत. संतांनी आपला समाज निष्क्रिय करून ठेवलाय. नुसतं टाळ कुटायला सांगतात, नुसतं रामनाम घ्यायला सांगतात, नुसतं भजन करायला सांगतात आणि त्यांनी आपल्याला निष्क्रिय केलेलं आहे. अशा तऱ्हेने वाक्य काही पढत मूर्ख आपल्याकरता वापरत असतात आणि ते म्हणतात ईश्वर वगैरे काही नाही. असंही म्हणणारी लोक आहेत. आता इथे समाज निष्क्रिय केलेला आहे संतांनी असं जे म्हणतात त्यांना म्हणावंसं वाटतं या संतांनी इतकं अमोघ कवित्व आपल्याकडे प्रगट केलेलं आहे. जे द्रष्टा कवी म्हणून निर्माण झालेले आहेत. त्यांनी आपल्यासाठी मार्ग दाखवून दिलेला आहे. इतकंच नाही त्यांनी आम्हाला निष्क्रिय केलेलं नाही. त्यांनी कार्यमग्न राहायला सांगितले. रिकामा जाऊ नये दी क्षण. एक क्षण सुद्धा रिकामा जाऊ देऊ नका. सतत कार्यरत राहा आणि सत्कार्य करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग जर सत्कार्य करायचं आहे त्या दृष्टीने आपल्याला जायचंय पण ते म्हणतात योग्य दिशेने योग्य वेळी योग्य प्रयत्न करा. नाहीतर जाना था जापान पहुंच गए चीन असं होऊन काही उपयोग नाही. हेही संत सांग म्हणजे हे वाक्य नाही सांगत पण अशा पद्धतीने संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला कळावं म्हणून फक्त तेवढं म्हटलं की आपल्याला हा परिचित आहे म्हणून साधारण माझ्या एजच्या लोकांना. त्यामुळे हे माहितीच आहे. मग हे जे आहे, हे आम्हाला संत सांगत असतात, ते आम्हाला निष्क्रिय बनवत नाहीत. उलट निष्काम कर्म करायला सांगतात. त्या सर्व कर्माला परमेश्वराचं अधिष्ठान मिळवायला सांगतात. इतकंच नाही, भागवतामध्ये आपण बघितलेलं आहे, तिथे म्हटलेलं आहे, भरपूर पैसा मिळवा. आता भरपूर पैसा मिळवा, पण तो सन्मार्गाने मिळवा. टेबलाच्या वरून वाजत-गाजत येणारी लक्ष्मी मिळवा. टेबलाच्या खालून येणारी लक्ष्मी किंवा मागच्या दारून येणारी लक्ष्मी नको. असं संत आपल्याला सांगतात. पण वाजत-गाजत येणारी लक्ष्मी मिळवायला सांगतात. मग त्यासाठी कष्ट करणं भागच आहे की नाही? कष्टेविण फळ नाही, असं म्हटलेलंच आहे समर्थांनी. आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला निष्क्रिय केलं हे म्हणणंच चुकीचं आहे. पण जे पढत मूर्ख आहेत, ते मात्र असा बुद्धिभेद करून देतात. आणि तसंच काही जण असं म्हणतात, की हे ईश्वर वगैरे सगळं झूट आहे. काही ईश्वर-बिश्वर कोणी नाहीये. त्या ईश्वराला रिटायर्ड करून टाका. त्याची काही गरजच नाही. आम्ही रिटायर होतो, आता त्याला रिटायर करून टाका. त्याला रिटायर करून टाका असं म्हणणारे लोकं सुद्धा आहेत. आणि मग त्यांच्या बाबतीत असं म्हणावं लागतं, एवढ्या जोरजोरात जे तुम्ही सांगताय, की त्या परमेश्वराला रिटायर करून टाका, हे बोलण्याची शक्ती तुम्हाला कोणी दिली? हे सांगण्यासाठी 10 ठिकाणी फिरताय, ते फिरण्याची शक्ती तुम्हाला कोणी दिली? तर ती शक्ती आमच्या आतच आहे.
ती शक्ती आमच्या आतच आहे. त्याच शक्तीच्या जोरावर आम्ही बोलतोय, तो परमेश्वर वगैरे झूट आहे. असं ते म्हणतात. त्यावेळेला त्यांना सांगावसं वाटतं, की ही तुम्ही ज्याला शक्ती म्हणताय ना, त्यालाच आम्ही भगवंत म्हणतो. दुसरं-तिसरं काही नाही. मग तो भगवंतच तुमच्या आतून बोलतोय. तो भगवंत कंसातही आहे, तोच भगवंत कृष्णातही आहे. या दोन्हीमध्ये तो भगवंत आहे. तसा कंसातला भगवंत तुमच्यात जागृत झालेला आहे, जो म्हणतोय, की भगवंत वगैरे काही नाही, त्याला रिटायर करून टाका. पण ही शक्ती जी तुम्ही मानताय, ती शक्ती म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही, त्यालाच आम्ही देव म्हणतो. असं म्हटलं तर काय हरकत आहे? अशा तऱ्हेने काहीतरी विचित्र असं विपरीत बोलणारे जे आहेत, त्यांना समर्थांनी पढतमूर्ख असं म्हटलेलं आहे. मग हे सर्व लोकं शिवाजी महाराज असू दे, जिजाबाई असू दे, संत दादोजी कोंडदेव ज्यांनी शिवाजी महाराजांना शिक्षण दिलेलं आहे, ते दादोजी कोंडदेव असू दे, अशा थोर नेत्यांना, अशा थोर लोकांना सुद्धा ते कसपटासमान मानतात, त्यांच्याबद्दल वाईट साईट बोलतात. असं वाईट बोलण्याआधी आपल्यात त्यांच्यातला एकतरी गुण आहे का, हे पाहण्याची बुद्धी त्यांच्याकडे नसते, पण बुद्धिभेद करण्याची वृत्ती मात्र त्यांची जागृत झालेली असते. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, पूर्ण समूळ ग्रंथ 8व्या ओळीमध्ये म्हणतात, समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेविजो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख श्रीराम. असं पडत मूर्ख पण मला नको. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण. ज्ञानेश्वर माऊलींनी माय मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्या आधी मुकुंदराजांनी लिहिली. त्यावेळेला त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले. अनेक लोकांनी त्रास दिलेला आहे, की संस्कृत हे देववाणी आहे, त्याच्यामध्ये लिहायला पाहिजे आणि तुमच्यासारखे विद्वान लोक तुम्ही विद्वान कशावरनं तुम्हाला म्हणायचं? कारण तुम्ही माय मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. पण ते सगळ्या लोकांसाठी केलेलं आहे, याची पूर्ण खात्री असल्यामुळे ज्ञानदेवांनी त्यामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. असा ह्या ज्ञानेश्वरी ह्या प्राकृत ग्रंथ लिहिणार म्हणून त्यांनाही त्रास झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींना तर अनेक प्रकारे त्रास दिलेला आहे, याची कल्पना आपल्याला आहे. तुकारामाच्या गाथा पुढवून दिलेल्या आहेत. इतकंच नव्हे, अशी अनेक उदाहरणं त्यांना त्रास देणारी आपल्याला दिसतात आणि ते करताना त्यांनी वेगवेगळी जी कारणं सांगितलेली आहेत, ती पडत मूर्खाची कारण आहे. त्यांनी जी दिलेली, की आम्ही का ग्रंथ तुमचा हे केला? का बुडवला ग्रंथ? का आम्ही ज्ञानेश्वरी मराठीत लिहू नका म्हणतोय? याच्या मागची जी कारणं आहेत, ती पढत मूर्खाची बुद्धिभेद करणारी कारणं होती, हे आपल्याला परिचित आहे. इतकंच नाही, मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो, "न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति." असं एकच विधान घेतलं, त्यातला पाव हिस्सा घेतला. त्या श्रुतीमधला फक्त पाव हिस्सा घेतला आणि स्त्रियांना स्वातंत्र्य द्यायचं नाही, असा काहीतरी विपरीत अर्थ काढून मनुस्मृती जाळल्या गेल्या. मनुस्मृती लिहायला अनेक वर्ष लागली. कोणतीही स्मृती असो, ती लिहायला अनेक वर्ष लागतात. त्या काळानुरूप ती बदलावी लागते. पण मूळ शास्त्र सोडून देता कामा नये. मूळ वेद जे आहेत त्यातले अर्थ सोडता कामा नयेत. पण त्या कालानुरूप त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. त्याला श्रुती असं म्हणतात. पण इथे स्त्रियांना स्वातंत्र्य नको म्हणून ती जाळली, पण ती त्याच्या आधीचे संदर्भ काय आहेत, नंतरचे संदर्भ काय आहेत, हे न पाहताच पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, त्यालाच समर्थांनी पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्त्री ही आमच्याकडे वंदनीय आहे, स्त्री ही आमच्याकडे पूजनीय आहे, ती घराची लक्ष्मी आहे. इतकं तिला त्यांनी स्थान दिलेलं आहे. अशा स्त्रीच्या बाबतीत ते स्वातंत्र्य नाही असं म्हणतीलच कसं? पण त्यांनी असं म्हटलेलं आहे, ही स्त्री वंदनीय आहे, पूजनीय आहे, तिचं रक्षण केलं पाहिजे. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति. त्या स्त्रीचं स्वातंत्र्य जपून म्हणजे तिला स्वातंत्र्य देऊ नका असं नाहीये. तिचं स्वातंत्र्य तिच्या लहानपणी तिच्या पित्यानी करावं. ह्या पुढच्या ओव्या आहेत. पुढच्या स्मृती मधल्या ह्या गोष्टी आहेत. तिचं लहानपणी पित्यानी तिचं संरक्षण करावं. तिचं लग्न झाल्यावर तिच्या पतीने तिचं संरक्षण करावं, कारण ती आम्हाला पूजनीय आहे. आणि पिता गेल्यानंतर किंवा पती गेल्यानंतर पुत्रांनी तिचं संरक्षण करावं. याचा अर्थ तिला पारतंत्र्यात ठेवावी असं नाहीये.
पण तिचं संरक्षण करणं गरजेचं आहे, कारण ती आमच्याकरता पूजनीय आहे. रामलल्लाचं संरक्षण नंतर आम्हालाच करावं लागणार आहे. तो भाग वेगळा आहे. रामलल्ला आमचं संरक्षण करेल हे तर खात्री आहे, पण तरी सुद्धा व्यावहारिक पातळीवरती किंवा देशाच्या पातळीवरती एक समाजाच्या दृष्टिकोनातनं म्हटलं तर त्याचं संरक्षण करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पण हे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातनं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे, याचा विचार कोणी करत नाही आणि त्याबद्दल ती जाळायला मात्र ज्यांनी कधी वाचलीच नाही असे लोक तयार होतात. त्यांना पढत मूर्ख सुद्धा म्हणणं चुकीचं आहे, कारण जे पढत मूर्ख आहे त्यांच्या आज्ञा प्रतिपादन करून त्यांनी ती जाळलेली असते. हा मूर्खपणाच आहे. असो, पुढच्या 5व्या ओवीमध्ये ते असं म्हणतात, आपलेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे उणे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. आता वाचन तर भरपूर झालेलं आहे, पढत मूर्ख आहे. पढत मूर्ख आहे, त्यांनी पढलेलं आहे, वाचलेलं आहे, त्यातले वेगवेगळ्या गोष्टी वाचलेल्या आहेत. त्याचं जे वाचन झालंय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतका अहंकार वाढलेला आहे की तो बोलायला सुरुवात करतो, तो विद्वान असतो, चांगलं बोलतो, अगदी पाठ करून सगळं म्हटलेलं असतं, इतकं त्याचं पाठांतर चांगलं असतं, पण तरी सुद्धा आपलेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे. मलाच कळतंय, तुम्हाला काही कळतंय का यातलं? काही कळत नाही, मी सांगतो ते ऐका, असा कुठेतरी अहंकार त्याच्यामध्ये असतो. आणि जो अहंकार हा परमार्थ मार्गामध्ये प्रचंड अडसर समजला जातो. तो खरा विद्वान नसतो. तो फक्त वाचून पाठ करून बोललेला असतो. आणि हा अफाट समुद्रामध्ये एवढ्या गोष्टी आहेत, त्याचं सगळ्यांना ज्ञान होणं शक्य नाहीये. पण ह्याला वाटतं मलाच सगळं ज्ञान झालंय, मला आता सगळ्यातलं सगळं कळायला लागलंय, आता मीच खरं म्हणजे ब्रह्मज्ञानी झालोय. खरा तो ब्रह्मज्ञानी नव्हे, कारण तिथे मी त्याचा प्रचंड बळावलेला असतो. पण इथे आपण जर शंकराचार्यांची गोष्ट बघितली, आद्य शंकराचार्य त्यांच्या बाबतीत आपण जर बघितलं, ते ज्या वेळेला चालले होते समुद्रावरनं, बाजूनी चाललेले होते, त्याच्या पुढे होते, मागे शिष्य त्यांचं वर्णन करत होता, आमचे सद्गुरू इतके विद्वान आहेत, त्यांना हे येतं, ते येतं, अमकं त्यांनी उपनिषदांचे अर्थ हे केलेले आहेत वगैरे, सगळं सगळं तो सांगत राहतो दुसऱ्या शिष्याला, दुसऱ्या व्यक्तीला. त्यावेळेला क्षणभर त्यांच्या ज्या वेळेला कानावर जातं, त्यावेळेला शंकराचार्य, आद्य शंकराचार्य तिथेच थांबतात आणि तिथेच थांबल्यानंतर ते त्या समुद्रातली ओंजळ उचलतात आणि ती ओंजळ उचलून म्हणतात, अरे या ज्ञानसागरामध्ये, अफाट सागरामध्ये जे काही आहे त्यातलं हे ओंजळभर माझ्याकडे आहे रे, तू काय उगीच माझं वर्णन करतोय. पण ही लीनता पाहिजे की मी जे शिकतोय त्याच्यापेक्षा आणखीन प्रचंड ज्ञान बाहेर आहे, जे मला शिकायचंय, जे मला आत्मसात करायचंय. शब्द पांडित्याचा उपयोग नाहीये, त्यामुळे ते आत्मसात करायचंय, ही गोष्ट महत्वाची आहे. विद्या विनयेन शोभते, हा विनय शंकराचार्यांकडे होता, म्हणून ते पीठाचे जगद्गुरु झाले, नाही का? त्यामुळे या पांडित्याबरोबर आपल्या म्हणजे विनयता, शालीनता, दीनता, नीती या सगळ्या गोष्टी, त्याच्याबरोबर सद्विद्येची लक्षणं असणं आवश्यक आहे. अशा तऱ्हेने हे समर्थांनी इथे पढत मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत. आता ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणताना म्हणतात, आता मूर्खाची ये जिभे, अक्षराचा अंबुखा सुभे, तो ब्रह्मसभे न रिझे जैसा. म्हणजे मूर्खाच्या जिभेला जर अक्षरांचा संस्कार झाला, म्हणजे त्याला लिहिता वाचता यायला लागलं, त्याला त्यातलं वाचन समजायला लागलं, समजायला म्हणजे शाब्दिकदृष्ट्या समजायला लागलं, अक्षराचा संस्कार झाला की तो ब्रह्मज्ञानी लोकांच्या सभेला सुद्धा नावं ठेवायला सुरुवात करतो. त्यांना काय कळतंय इथपासून तो सुरुवात करतो. तो अक्षरज्ञानी असतो, त्याला अक्षर कळतात, तो अक्षरज्ञानी असतो, पण तो अक्षरज्ञानी नसतो. त्या अक्षराचं ज्ञान त्याला झालेलं नसतं. जो परब्रह्मस्वरूप अक्षर आहे, ते जे अक्षर आहे त्याचं ज्ञान त्याला झालेलं नसतं, पण त्याला वाटतं आपल्याला हे ज्ञान झालेलंच आहे. अशा तऱ्हेने हा नेहमी आपल्याला विद्वान समजत असतो आणि बुद्धिभेद करत असतो, कारण ते ज्ञान त्याला परिपूर्ण नसतं. एक नावाडी
म्हणजे याच्या बरोबर उलटं उदाहरण देते, की एक नावाडी असतो. तो या तीरावरून त्या तीरावर लोकांना सोडण्याचं काम करत असतो आणि ते करताना एक पंडित विद्वान त्याच्या बोटीमध्ये बसतो, त्या नावेमध्ये बसतो, "मला पलीकडे नेऊन सोड," असं त्यांनी सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर तो पंडित आणि तो नावाडी. नावाडी फक्त बल्ल मारतोय, इकडे-तिकडे करतोय आणि त्यांना पुढे नेतोय. आणि पंडित मात्र तिथे बसलेला असतो. त्याला आपल्या विद्वत्तेचा एवढा अहंकार असतो, तो म्हणतो, "अरे, तुला रामरक्षा म्हणता येत नाही? कमाल आहे. रामरक्षा तर सामान्य माणसाला म्हणता यायला पाहिजे. तुला येत नाही? ठीक आहे, जाऊ दे. बरं काही वेद, पुराणं काही वाचलीस का? निदान वाचलीस तरी का? वाचली पण नाही? काय उपयोग आहे तुझा? तुझ्या जीवनाचा काही अर्थच राहिलेला नाही. अमुक केलंस का? काही स्तोत्र-बित्र म्हणतोस की नाही? काही संस्कृताचं थोडंफार ज्ञान आहे की नाही? हेही येत नाही, तेही येत नाही. अरे काय तुझ्यामध्ये? तुझ्या जगण्याला काही अर्थच नाही." असं म्हणत-म्हणत ती नाव मध्यापर्यंत येते आणि नावेच्या अवतीभोवती लाटा उसळायला लागतात आणि लाटा उसळायला लागल्यानंतर तुला एवढंही येत नाही, तुला तेवढंही येत नाही, असं जे पंडिताचं चाललेलं होतं, ते सगळं चालूच राहतं. पण ज्यावेळेला त्या उसळायला लाटा लागतात आणि त्या बोटीमध्ये पाणी यायला लागतं, त्यावेळेला नावाडी त्यांना म्हणतो, "महाराज, मी तुमची क्षमा मागतो, पण मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊ शकत नाही." का नेऊ शकत नाही? कारण हे आता वादळ निर्माण झालंय आणि बोट बुडण्याची शक्यता आहे. तुम्ही ताबडतोब उडी मारा आणि पोहत-पोहत किनारा गाठा. तो म्हणतो, "अरे, पोहायला काय सांगतो? मी आयुष्यात कधी पोहायला पाण्यातच उतरलो नाहीये. तुम्हाला पोहता पण येत नाही?" जो तो आपल्या क्षेत्रामध्ये तज्ञ असेल, तरी दुसऱ्या क्षेत्रातलं त्याला ज्ञान असेलच असं नाही. म्हणून दुसऱ्या क्षेत्रातलं ज्ञान त्यांनी जरूर करून घ्यावं. पण त्या क्षेत्रातलं ज्ञान देताना तिथला जो शिक्षक आहे, त्याने तुला एवढंही कळत नाही, असं नक्कीच म्हणू नये. कारण या क्षेत्रामध्ये प्रचंड अशा महासागरामध्ये एवढ्या प्रकारची विद्या, 14 विद्या, 64 कला नारदांनी घेतल्या होत्या. तरी सुद्धा त्यांना त्या अपुऱ्या पडत होत्या. असे महर्षी नारद आपल्याला डोळ्यासमोर ठेवले, की लक्षात येतं, की सगळ्याच विद्या सगळ्यांना येतच असतात असं नाही. पण ज्या येत असतात त्याचा स्वानुभव, त्याची स्वानुभूती आणि तसं आचरण करणं हे जास्त महत्वाचं आहे. ते आचरण या पढतमूर्खामध्ये नसतं. म्हणून तो म्हणता त्यांनी 12व्या ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे, "श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे, तो एक पढत मूर्ख श्रीराम." श्रोता हा बहुश्रुत असतो. आपण श्रोतेस्तवन समास बघितलेला आहे आणि त्या श्रोतेस्तवनमध्ये समर्थांनी श्रोत्यांना इतक्या वरच्या स्तरावर नेऊन ठेवलंय. "श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती" असं त्यांनी म्हटलेलं आहे. ह्या श्रोत्यांना अतिशय आदराने त्यांनी वागवलेलं आहे, श्रेष्ठ मानलेलं आहे. कीर्तनं, प्रवचनं त्यांनी बरीच ऐकलेली असतात. बऱ्याच जणांकडून बरंच ज्ञान प्राप्त केलेलं असतं. किंबहुना वक्त्याला सुद्धा तेवढं ज्ञान नसतं. तो एखाद्या क्षेत्रातच, एखाद्या ग्रंथातच प्रवीण असतो. हे लक्षात घेतलं तर श्रोता हा श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे, हे निश्चितपणे आहे. पण जर त्या श्रोत्यांमध्ये एखादा पडत मूर्ख असेल, तर मात्र पंचाईत होते. तो वक्ता ज्यावेळेला बोलत असतो, त्यावेळेला तो आपले विचार मांडायला सुरुवात करतो. त्या वक्त्याला थांबवतो, "अहो," म्हणे, "थांबा, मी सांगतो काय ते पुढचं." अशा पद्धतीने तो वक्त्याला सांगायला सुरुवात करतो. आता बघा, दासबोध आपण सांगायला सुरुवात केली. आता आपण पढत मूर्ख वगैरे, मूर्ख लक्षणं वगैरे बघतोय आणि अशा वेळेला विरक्ती असायला पाहिजे. असा एक शब्द गेला. विरक्ती म्हणजे काय आधी तुम्हाला कळलंय का? ते आधी मी सांगतो, कारण ते समर्थांनी 17व्या दशकामध्ये सांगितलंय. अरे नाही, हळू-हळू जाऊया ना, स्टेप बाय स्टेप. एकदम पहिली पायरी आणि शेवटची पायरी चढून चालत नाही. पण हे त्याच्या लक्षातच येत नाही. आपलं पांडित्य प्रगट करण्याकरता तो वक्त्यालाही थांबवतो आणि आपणच वाचाळपणाचे निगुणी. सतत बडबड करण्याची सवय असल्यामुळे तो आपलेच विचार मांडायला सुरुवात करतो. आमच्या इथे मी जेव्हा उपनिषद वगैरे शिकायला जात होते, भगवद्गीता, उपनिषद वगैरे असं मी आमच्या सद्गुरूंकडे एक ज्यांना आपण विद्यागुरू म्हणू, अशांकडे शिकायला जात होते आणि तिथे शिकत असताना एक बाई यायच्या. त्या स्वतःला फार हुशार समजायच्या. हुशार होत्या, नो डाउट. आमच्यापेक्षा नक्कीच हुशार होत्या, असं आपण म्हणूया. पण त्या स्वतः इतक्या स्वतःला हुशार समजायच्या, की
ज्या वक्त्याबाई आहेत, ज्या आम्हाला शिकवतायत, त्या अतिशय सोप्या शब्दामध्ये प्रत्येक गोष्ट विशद करून सांगत असत. आणि ती सांगत असताना यामध्येच आपण एक उदाहरण म्हणून घेऊया, की कर्ता, अकर्ता वगैरे अशा पद्धतीचं विवेचन चाललं होतं. आणि ते विवेचन चाललेलं असताना त्या बाई पटकन त्यांना थांबवून अशा म्हणाल्या, "करविता ईश्वर आहे. मग अकर्ता कोण? तर आत्मा अकर्ता आहे." मग यातनं एक निष्कर्ष निघतो, की कर्त्या जीवाने करवित्या ईश्वराची उपासना करावी, आज्ञा पाळावी आणि मी अकर्ता आत्मा आहे, हा बोध घ्यावा. एवढंच तर त्याचं तात्पर्य आहे. आम्ही म्हटलं, "बापरे! काय फडाफडा बोलतायत ह्या बाई, निश्चित विद्वान असणार." पण ह्यातलं आम्हाला ओ म्हणता ठोक काहीही कळलं नाही, की त्या काय बोलल्या. मग जर ते काही सांगायचंय, ते सोप्या शब्दात दुसऱ्याला सांगून त्याला समजेल असं सांगणं किंवा आपल्याला सुद्धा ते समजल्याशिवाय आपल्याला सोप्या भाषेत करता येत नाही, हे त्या पढत मूर्ख बाईंना माहीत नव्हतं. पण ही वाक्य जशीच्या तशी एका ग्रंथातनं पाठ करून येऊन त्यांनी ती तिथे त्या क्षणाला उद्धृत केली होती. पाठांतर जबरदस्त, व्यक्तिमत्व जबरदस्त आणि वक्तृत्व उत्तम, की कुठेही शब्द अडखळला नाही. पण त्याचा उपयोग नाही. आम्हाला ज्या शिकवणाऱ्या आमच्या बाई होत्या, त्यांनी असं म्हटलं, "खरंच तू छान बोललीस गं." त्यांनी कुठेही अपमान केला नाही. पण त्यामुळे "खरंच तू छान बोललीस गं, पण नक्की काय बोललीस तेच मला कळलं नाही. मला एकदा समजावून सांग, की अकर्ता म्हणजे काय? कर्ता म्हणजे काय? अकर्ताचा हा बोध घेणं म्हणजे काय? हे सगळं एका सोप्या शब्दात समजावून सांग." मग कुठे काय समजावता आलं? कारण हा पढत मूर्ख असतो. तो फक्त बुद्धिभेद करू शकतो आणि मला किती जास्त येतं हे सांगू शकतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, "श्रोता बहुश्रुतपणे वक्तयासा आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख." असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा वाचाळपणा वाईट असतो, जो वक्त्याला सुद्धा कमीपणा आणून देतो. हा त्या वक्त्याला त्या क्षणापुरतं एखादं काही आठवलं नाही, असं होऊ शकतं. वक्ता आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये बोलत राहतो आणि तो त्या पद्धतीने बोलत असताना एखादी गोष्ट, एखादं नाव त्याला पटकन आठवत नाही. अशा वेळेला त्याचं नाव सांगणं किंवा एखादा शब्द सांगणं आठवला नाही, तर काही हरकत नाही. ते जरूर सांगावं, वक्ता पुढे जाऊ शकतो. ते सांगायला हरकत नाही, कारण श्रोते हे विद्वान असतात, ते बहुश्रुत असतात. त्यांनी ते जरूर सांगावं, काहीच हरकत नाही. पण वक्त्याला खोदून मी आता प्रश्न विचारतो, येतं की नाही त्याला सांगता बघू, असा उद्देश नसावा. आणि वक्त्याने हे सुरुवातीलाच सांगावं, की मला सगळंच ज्ञान असेल असं नाही. जे मला येतंय ते मी सांगू शकतो. त्यातलं काही असेल तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल बोलू शकतो. हा विनय वक्त्याकडे पण असावा लागतो आणि श्रोत्याकडे पण असावा लागतो. ज्या श्रोत्याकडे हा नाही, त्याला त्यांनी वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने या समासामध्ये त्यांनी विचार मांडलेले आहेत. ते पढत मूर्ख आपल्याला व्हायचं नाहीये. पुढे त्यांनी असं 16व्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, "स्त्रियांचा संग धरी, स्त्रियांसीच निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी, तो एक पडत मूर्ख श्रीराम." स्त्रियांशी निरूपण करी. मग करू नये का स्त्रियांना निरूपण? असं नाहीये. स्त्रियांना निरूपण जरूर करावं, पण ते अदबशीरपणे करावं. अदबशीरपणे. कुठल्याही स्त्री अवयवांचे विशेष वर्णन करून कधीही करू नये. ते वर्णन करताना स्त्रियांपुढे बोलताना संतांनी आपलं भान ठेवावं. अत्यंत आदरपूर्वक बोलावं. म्हणून स्त्रियांशी निरूपण करी, पण निंद्य वस्तू अंगीकारी हे पुढचं आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. स्त्रियांचा संगधरी वगैरे याबद्दल विशेष बोलण्याचं काही कारण नाही. पण काही वेळेला वक्ता हीन पातळीवरती सरकू शकतो. याचं एक उदाहरण द्यावं असं निश्चितपणे मला वाटतं. अर्थात ते इथे कितपत योग्य आहे मला माहीत नाही. तुमच्या सगळ्यांची क्षमा मागूनच हे उदाहरण देते आणि हे उदाहरण मी नाहीच. हे उदाहरण निजामपूरकर बुवांनी दिलेलं आहे. निजामपूरकर बुवा हे उत्तम कीर्तनकार होते. अत्यंत उत्तम कीर्तनकार होते. अशी अलोट गर्दी त्यांच्या कीर्तनाला जमत असे, की काही विचारू नका. पण त्या इतक्या खुबीने ते प्रत्येक गोष्ट सुंदर रीतीने सांगत असत. ऐकण्यासारखं, श्रवणीय, मननीय, चिंतनीय असं कीर्तन त्यांचं असे. पण
स्त्रियांसी निरूपण करी याच्यावरनं त्यांनी सहज सांगायला सुरुवात केली होती. आणि ते सांगता सांगता त्यांनी म्हणजे विषय होता कृष्ण आणि राधा वगैरे असा छान विषय होता. आणि ते सांगता सांगता ते असं म्हणाले, काय असतं कीर्तनामध्ये गायन वगैरे प्रकार पण असतो ना. मला गाण्याचं अजिबात ज्ञान नाहीये. त्यामुळे इथं तुम्ही अगदी टोटली दुर्लक्ष करा. पण मी काय सांगायचंय तो मुद्दा फक्त लक्षात घ्या. गाण्याकडे दुर्लक्ष करा. ते ज्यावेळेला सांगत होते, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं, तो चरण असा होता, दिसतंय ग तुझं दिसतंय ग, दिसतंय ग तुझं दिसतंय ग, असं म्हणून ते एका बाईकडे हात करून बघत होते. ती बाई आपलं आपलं सावरून बसली. दुसऱ्या बाईकडे तिने लगेच सुरुवात केली, दिसतंय ग तुझं दिसतंय ग, दिसतंय ग तुझं दिसतंय ग. हे इतकं त्यांनी रंगवलं, इतकं रंगवलं, सगळ्या इकडच्या बायका चुप्प झाल्या, की अरे काय आहे? कोणी पदर सावरतंय, कोणी हे सावरतंय. आणि हे सगळं दिसतंय ग, तुझं दिसतंय ग, हे झाल्यानंतर ते कृष्णावरचं प्रेम राधे तुझं दिसतंय ग, तुझं दिसतंय ग, कृष्णावरचं प्रेम राधे तुझं दिसतंय ग, तुझं दिसतंय ग. हे सांगताना त्यांनी नंतर सांगितलं, मी हे का केलं? तर स्त्रियांसी निरूपण करी, त्यांनी असं निरूपण करू नये. मग कोणतं पद वाढवायचं त्यातलं? दिसतंय ग तुझं दिसतंय ग, नको ना आलाप-बिलाप घेऊन त्यांनी वाढवून दाखवलं. त्याची गरज नाहीये. त्यापेक्षा दिसतंय ग तुझं दिसतंय ग, हे पटकन आवरा आणि कृष्णावरचं प्रेम राधे तुझं दिसतंय ग, तुझं दिसतंय ग. हा कृष्णावरचं राधे तुझं प्रेम, हे जे आहे ते आलाप घ्या ना. ते लोकांच्या मनावर बिंबवायचंय हे नाही. लोकांचा बुद्धिभेद करू नका, हे सांगण्यासाठी त्यांनी त्यावेळेला ते उदाहरण दिलं होतं. आणि त्याची मला आठवण झाली म्हणून तुम्हाला सांगितलं. यात गैर काही नाहीये, पण ते कृतीसहित त्यांनी एका मिनिटात पटवून दिलं. ही त्यांची विशेषता होती, ती मला सांगायची होती. काही वेळेला पढतमूर्ख अशा हीन पातळीवरती पोहोचतो आणि निरूपणाच्या दृष्टिकोनातनं किंवा निरूपणाच्या निमित्ताने स्त्रियांचा सहवास घडेल आणि तो विषय चिंतनामध्ये तो स्वतःला ठेवत असतो, आत्मचिंतनामध्ये नव्हे. म्हणून त्याला दिसतंय ग तुझं दिसतंय ग हे जास्त दिसतं, पण राधेचं प्रेम मात्र कमी दिसतं आणि ते आलाप घ्यायचं तो कमी करतो. हे त्यांनी त्यातनं सांगितलं. आणि अशा अनेक घटना आज आपल्याला घडताना दिसतात, की त्या स्त्रियांच्या अवयवाचं वर्णन मात्र कधीही करू नये, असं समर्थांनी इथे आपल्याला सांगितलंय. तो एक पडत मूर्ख. पुढे ते 26व्या ओळीमध्ये म्हणतात, मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक, तो एक पडत मूर्ख श्रीराम. एकाच्या पाठीमागे एक बोलायचं, एक दुसऱ्याच्या पुढे एक सांगायचं, एकाची स्तुती करायची, एकाच्या तोंडावर स्तुती करायची, एकाला वाईट बोलायचं, निंदा करणं. हा जो प्रकार आहे याच्याविषयी समर्थ म्हणतात, मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक. बोलतो एक, करतो एक, सांगतो तिसरंच, असा जो करणारा आहे तो पडतो मूर्ख आहे. तर त्याच्या बोलण्या चालण्या वागण्यात कुठेही आपल्याला एकसूत्रता दिसत नाही. म्हणजे इथे अगदी फार पूर्वी जेव्हा मोबाईल आले होते, आपल्याकडे नवीन मोबाईल आमच्याकडे ज्या वेळेला आले होते, त्यावेळेला त्याला मोबाईलला फोन केला तरी चार्जेस पडायचे आणि कुणाचा फोन आला तरी चार्जेस पडायचे. त्यामुळे फार जपून वापरायचो आम्ही त्यावेळेला. कारण दोन्हीकडनं चार्जेस आता नाही, आता बऱ्याच वेळेला फ्री असतं. ते आता हळू सुधारणा होत गेली आहे. पण अगदी स्टार्टिंगला दोन्हीकडनं चार्जेस पडत असत इथे. म्हणजे हे निंदेचं तसंच असतं बरं का. निंदा आपण केली काय, मोबाईलवरती फोन आपण केला काय तरी चार्जेस पडतात. पलीकडनं फोन आला काय तरी चार्जेस पडतात. तसं आहे, निंदा आपण केली तरी आपल्यावर चार्जेस लागतात. तिथे वरती बसलेला आहे, तो लिहून ठेवतो. आणि निंदा ऐकली तरी चार्जेस पडतात. आपण म्हणतो, मी कुठे निंदा केली, मी तर सत्वगुणी. निंदा ऐकली ना पण. म्हणजे ऐकणं हा सुद्धा दोष आहे. निंदा चालली आहे, तिथनं उठून बाजूला व्हा. त्यामुळे हे जे आहे, मागे एक पुढे एक, दुसऱ्याच्या तोंडावरती त्याची मात्र स्तुती करायची आणि त्याच्या मागे मात्र त्याची बदनामी करायची, ही एकवाक्यता नसणारा असा तो पढत मूर्ख असतो, कारण त्याला फक्त आपला फायदा बघायचा असतो.
त्यामुळे तो त्या दृष्टिकोनाने वागत असतो. आणि हा जो आहे तो कसा असतो? प्रपंचविषयी सादर, परमार्थी ज्याचा अनादर, जाणपणे घे आधार, तो एक पडत मूर्ख श्रीराम. 27वी ओवी आहे. प्रपंचविषयी सादर, प्रपंच मात्र अगदी आवडीने करत असतो, करायला हरकत नाही. समर्थाने सांगितलेलं आहे, प्रपंच करावा नेटका. आणि तो आम्हाला पडत मूर्ख हेच सांगत असतो. अहो, समर्थाने सांगितलंय, प्रपंच करावा नेटका. म्हणून मी फक्त प्रपंच सुंदर रीतीने करतो. पण समर्थाने पुढचं सांगितलंय ना, नेटका करता फिका होत जातो. ते आमच्या लक्षातच येत नाही. ते सोडून दिलं जातं. असा हा अर्धवट ज्ञानी आहे. प्रपंची ज्याचा आदर, परमार्थी ज्याचा अनादर, असं म्हटलेलं आहे. आणि हे करताना सहज एक ओवी उदाहरणादाखल देते. समर्थांचीच ओवी आहे. आणि हा जो पडत मूर्ख आहे, आई वडिलांची सेवा करावी वगैरे असं संत आपल्याला सांगतात. त्यावेळेला तो म्हणतो, आता आई वडील इतके म्हातारे झालेले आहेत, अहो मीच म्हातारा झालोय. आता ते त्याच्यापेक्षाही वयोवृद्ध आहेत. आई वडिलांची सेवा करायची असं तुम्ही म्हणताय. पण आता मी या सगळ्यातनं मुक्त झालेलो आहे. आता मला काहीही करायचं नाही. किती दिवस या मायेमध्ये अडकायचं? समर्थांनी सांगितलंय, माया त्याग करावी. किती दिवस या मायेमध्ये अडकायचं? आणि समर्थांनी असं म्हटलेलं आहे, एका दासबोधामध्येच म्हटलेलं आहे, कैची माता, कैची पिता, हे तुझ्या सुखद हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हे ती. कैची माता काय? हे समर्थ म्हणलेत. मग कशाला त्यांची सेवा करायची? किती दिवस या मायेमध्ये राहायचं? पडत मूर्ख. त्याचं कारण असं आहे, आमची संस्कृती जी आहे ती मातृदेवो भव, पितृदेवो भव, अशी ही आमची संस्कृती आहे. समर्थ हे कुठे म्हणतायत? हे कोणत्या याच्यात सांगतायत? कैची माता, कैचा पिता, हे कोणत्या समासात सांगतायत? त्याच्या आधीच्या मागच्या पुढच्या ओव्या काय आहेत? काय संदर्भाने सांगतायत? हे न बघता फक्त एवढंच घ्यायचं आणि आता माता-पित्यांची सेवा नको, मी या मायेतनं मुक्त झालोय. हे म्हणणं बरोबर आहे का? हा पडत मूर्ख आहे. पण त्याआधी धन्य धन्य ते प्रापंचिक जन, जे माय-बापांचे करती भजन, ही ओवी तो सुखी विसरून जातो. जे माय-बापांचे करती भजन, हे सांगितलेलं आहे. कारण इथे मी म्हणते त्याप्रमाणे मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, ही संस्कृती आहे. मग अशा वेळेला धन्य धन्य ते प्रापंचिक, प्रपंच करा. प्रपंच करताना माता-पित्यांची सेवा करा. हाही एक भाग, सेवेचा जो भाग आहे, तो सुद्धा देवाच्या पूजेचाच भाग आहे. असं समर्थांनी सांगितलंय. ते सोयीस्कररित्या विसरून जायचं. कैची माता, कैची पिता, हे समर्थांनी म्हटलंय असं सांगून बुद्धिभेद करायचा. पण कुठे, कसं म्हटलंय? म्हणून पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना, उगाच ठेवी जो दूषण, जे म्हटलंय समर्थांनी ते यासाठी. आणि मग रात्रंदिवस करी श्रवण, कायम कथा, कीर्तन, पुराण, जिथे चालले तिथे हा पुढे बसलेला असतो. सगळ्यात पहिल्या ठिकाणी अगत्य ज्यांचं ठेवलेलं जातं, अशा लोकांसाठी जी आसनं ठेवली जातात, तिथे जाऊन बसतो. कारण ह्याला ज्ञान भरपूर आहे. त्यामुळे हा तिथे जाऊन बसतो. आणि ते करताना रात्रंदिवस करी श्रवण, न संडी आपुले अवगुण, स्वहित आपले आपण, नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम. आपले अवगुण सांडत नाही, लोकांचा बुद्धिभेद करणं सांडत नाही, आपलं स्वहित काय आहे, श्रेयस काय आहे, हे त्याला समजत नाही. आणि नुसतीच बडबड करून शब्दांची वाफ मात्र दौडत असतो. अशा ह्याला पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. हे अवगुण टाकणं जे आहे, त्याचा प्रयत्न करावा असं समर्थांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे, की आपल्यामध्ये अवगुण निश्चित आहे. आपण देव नाही आहोत. प्रत्येकामध्ये अवगुण आहे. माझ्यातही अवगुण आहेत, बरेच अवगुण आहेत, किंबहुना जास्तच अवगुण आहेत. मग हे अवगुण हळूहळू कसे त्याग करता येतील, हळूहळू माझ्यामध्ये सद्गुण कसे निर्माण करता येतील, मला चांगल्या सवयी कशा लावून घेता येतील, हे माझं मला शिकता यायला पाहिजे. माझं मला यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. या अवगुणांचा त्याग केल्याशिवाय सद्गुणांची धारणा होऊ शकत नाही, हे मी लक्षात घेतलं पाहिजे. आणि नुसतं लक्षात घेऊन उपयोग, मला माहिती आहे ना, की खोटं बोलू नये, खरं बोलावं, माहिती आहे. माहिती असून उपयोग नाही, हळूहळू ते आत्मसात. इतक्या पटकन ते आत्मसात होणार नाही. सांगितलं, आत्मसात केलं, झालं, असं होत नाही.
अवगुण त्याग करायला आधी मुळामध्ये वेळ लागतो आणि सद्गुण नंतर आत घ्यायला बराच वेळ लागतो. ही प्रक्रिया खूप मोठी लांब आहे. अनेक कालावधी त्याच्यासाठी जातो. पण आजचाच मुहूर्त छान आहे ना. प्रत्येक क्षण यासाठी उत्तम मुहूर्त आहे असं समर्थ सांगतात. नको आज नको 1 जानेवारीपासून सुरुवात करीन असे आम्ही बरेच संकल्प करतो. इतकंच कशाला आज नको आपण नंतर उद्यापासून सुरुवात करू. उद्या कधीही उजाडत नाही. आज नको आज अमावास्या आहे हो. समर्थ म्हणतात अवगुण त्यागण्याकरता आणि सद्गुण घेण्याकरता अमावास्या हा सुद्धा चांगलाच गुण आहे. चांगला मुहूर्त आहे. अरे प्रत्येक क्षण यासाठी चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे तो मुहूर्त सोडू नका. आज आणि आत्ताच, आत्ताच सुरुवात करा. हा आत्ताचाच क्षण चांगला आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणून अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती हे दासबुधाचं प्रधान सूत्र आहे. हे करता येतं, हे शक्य आहे असं आपल्याला समर्थ सांगतात. इम्पॉसिबल असं काहीही नाही. आय एम पॉसिबल. माझ्यासाठी हे सगळं पॉसिबलच आहे असं समर्थाने इम्पॉसिबल काही नाही असं समर्थ सांगतात. या बाबतीमध्ये सद्गुणांच्या बाबतीमध्ये विशेषतः सांगतात आणि रिकामा जाऊ नये दीक्षण या बाबतीतही ते सांगत असतात. आणि म्हणून इथे रात्रंदिवस करी श्रवण नचंडी आपुले. ऐकतोय पुष्कळ, पण आपल्यातले कुठलेच गुण तो अवगुण टाळत नाहीये, सोडू शकत नाहीये. त्याला मात्र घट्ट चिकटून बसलाय. तो पडत मूर्ख आहे. ज्ञान भरपूर आहे, पण पडत मूर्ख आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि इथे पुढे ते असं म्हणतात, ज्ञान बोलोनी करी स्वार्थ, कृपणा ऐसा साची अर्थ. अर्थाचे 2 अर्थ आहेत. अर्थाचा अनर्थ पण करतात ते तर लोक आहेतच. पण अर्थ म्हणजे एखाद्याचा गर्भित असा मूळ त्यातला गाभा जो आहे तो आणि अर्थ म्हणजे पैसा. आणि दोन्हीची उपमा इथे त्यांनी दिली आहे. कृपणा ऐसा साची अर्थ. म्हणजे कृपणासारखा पैसा वापरतो. अजिबात हातातनं सुटत नाही. त्याला कृपणा असं म्हणतो आपण व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये. पण परमार्थामध्ये जो भगवंताचं नावच घेत नाही, त्याला कृपण म्हटलेलं आहे. तो नाव घेतही नाही, दुसऱ्याला घेऊही देत नाही. स्वतः पैसा वापरत नाही आणि दुसऱ्याला वापरू देत नाही. असा जो आहे त्याला कृपण म्हटलं जातं. तसं म्हणजे स्वतःही वापरत नाही. तो धनसंचय करून ठेवतो. दुसऱ्यालाही देत नाही. ती लक्ष्मी अनपगामिनी असायला हवी. पण तिला कोंडून ठेवतो. हा जो आहे तो कृपण म्हटलं जातं. तो पैशाच्या बाबतीत म्हटलं जातं. पण अध्यात्माच्या बाबतीमध्ये स्वतःही आचरण करत नाही, स्वतःही ग्रंथ वाचत नाही आणि दुसऱ्यालाही ग्रंथ देत नाही. पुस्तकात शोपीस प्रमाणे सगळे भरून ठेवलेले असतात. माझ्याकडे हे एवढे ग्रंथ आहेत. पण ते ग्रंथ तू वाचलेस का? नाही, नाही, आहेत. असं म्हटलंय. शब्दात आपण त्याच्या सापडू शकत नाही. आहेत माझ्याकडे. मी वाचलेत त्यातले बऱ्यापैकी. बऱ्यापैकी म्हणजे किती माहिती नाही. बरं मला तुम्ही आत्ता वाचत नाही. सगळे ग्रंथ काही एका वेळी वाचणार नाही. एका वेळी एकच ग्रंथ वाचणार किंवा 1, 2, 3 आलटून-पालटून वाचणार. मग दुसरे जे ग्रंथ आहेत ते दुसऱ्यांना द्या ना वाचायला. त्यांनी मागितलं तर नाही, 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 मी कोणाला ग्रंथ देत नाही. आपणही वाचत नाही दुसऱ्यालाही वाचू देत नाही. तोही कृपणच समजावा लागतो. अशा तऱ्हेने त्यांनी म्हटलेले अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख. ज्ञानाच्या मोठमोठ्या गप्पा साधतो, पैसा साठवतो आणि किंवा पैशासाठी प्रवचन कीर्तन मोले घातले. तशा पद्धतीने तो मोले ते सगळं करत असतो. मला एवढे पैसे मिळणार आहेत का तर मी प्रवचन कीर्तन करीन अशी मनात धारणा असणं हेही चुकीचं आहे. किंबहुना असे अनेक उत्तम प्रवचनकार आपण बघतो की जे जातात तिथे बोलतात, अतिशय सुंदर बोलतात आणि नंतर मात्र म्हणतात मानधन मात्र एवढं द्यायचं आहे. ते देणार असाल तर मी येतो किंवा नंतर काही साईट सीइंग असेल तर चालेल मला. हॉटेलमधली रूम बुक केली तर एसी असावी अशी प्रमुखता माझी गरज आहे. अशा पद्धतीचे अपवादात्मक काही जण जे आहेत त्यांना समर्थांनी पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. पण अनेक लोकं असं आहेत, की जे सांगणं हे आपलं काम आहे आणि ते आपल्या सद्गुरूंची कृपा आपल्यावर आहे. त्यांनी जे मला ज्ञान दिलंय ते अल्पज्ञान का होईना, पण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं ही धारणा करून बोलणारेही काही लोकं आहेत, की जे फक्त पैशासाठी करत नाही. पण म्हणून आलेल्या जे पैसे आलेले आहेत त्याचं अनादरही करत नाहीत. पण अमुकच पाहिजे, तमुकच पाहिजे असंही ते ठेवत नाहीत. त्याचं कारण ती लक्ष्मी आहे. अनेक वेळा तिला नाकारण्यात आलं,
तर ती सुद्धा आपल्यावर रुष्ट होऊ शकते. पण म्हणून तिचं मागणी करू नये, तिच्या मागे पळत जाऊ नये. तिला आपल्या मागे आली तर काहीच हरकत नाही. म्हणून त्या श्रीला आधी वंदन करायचंय. आपले अरविंद सुद्धा असं म्हणतात की ती लक्ष्मी आहे ना, तिचा अव्हेर करू नका. पण ती लक्ष्मी तुमच्याकडे येते त्यावेळेला तिच्या मागचा जो श्री आहे, षड्गुणैश्वर विष्णू आहे, त्याचं स्मरण करा. तिचं स्मरण करण्याची गरज नाही, त्याचं स्मरण करा. त्याचं स्मरण केल्यावर येणारी लक्ष्मी ही तुमच्याकरता आनंददायी ठरते. कारण तिथे तुमचा हेतू काही नसतो, काही मागणी नसते, काही बोलणं नसतं. ती आपणहून तुमच्याकडे आलेली असते. हा भाग वेगळा आहे. यातला थोडासा फरक समजावून घ्या. कारण काही वेळेला काय होतं, काहीही न घेणारे सुद्धा लोक असतात. तेही तेवढेच तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी आतापर्यंत जर कॉपीराईट ठेवले असते, की माझी ज्ञानेश्वरी सांगायची असेल तर कॉपीराईट एवढा भरायचा. आज ते किती श्रीमंत झाले असते हो. आम्हाला त्यांनी कुठेही कॉपीराईट ठेवलेला नाही. कोणीही माझी ज्ञानेश्वरी घ्या आणि कुणीही त्याला जशी उमगेल तशी लोकांपर्यंत पोहोचवा. की लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. अशासारखे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर पण आहे. त्यामुळे हे कॉपीराईट त्यांनी कधीच ठेवले नव्हते. तसंच आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतात, ज्ञान बोलोनी करी स्वार्थ, कृपणा ऐसा साची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडतो मूर्ख. असं समर्थांनी इथे म्हटलेलं आहे. पुढे ते असं म्हणतात, भरोनी वैभवाचे भरी, सद्गुरूची उपेक्षा करी, गुरु परंपरा चोरी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. 34वी ओवी आहे. भरोनी वैभवाचे भरी. कारण इथे हे सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. वैभव म्हणजे बुद्धिमत्तेचं वैभव सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. पढत मूर्खाला ते प्राप्त झालेलं नसतं. हे ज्या वेळेला वैभव जे आहे हे सद्गुरू कृपेने ज्या वेळेला प्राप्त होतं त्यावेळेला हे गुरु करतो बरं का. पढत मूर्ख सुद्धा गुरु करतो. माझा हा गुरु आहे, माझा तो गुरु आहे, मला त्या गुरूंनी असं केलंय, मी गुरूंचा सच्चा चेला आहे, इथपर्यंत तो स्वतःचं वर्णन करत असतो. सगळ्यामध्ये मी असतो. ही सद्गुरु कृपा त्याच्यावर असते की नाही, हा भाग वेगळा आहे. कारण सद्गुरू आहे, गुरु परंपरा आहे. पण नंतर त्याला असं वाटायला लागतं, एवढी माझी प्रवचनं चालतात. शेकडोनी प्रवचनं केली आहेत. शेकडो म्हणजे कमीच सांगितली मी. अनेक प्रवचनं केलेली आहेत. मला एवढे पुरस्कार मिळालेत, मला एवढं ज्ञान प्राप्त झालंय. आता कशाला सद्गुरूंचं नाव सांगायला पाहिजे? मीच तर सद्गुरू आहे सगळ्यांचा. त्यामुळे आता सद्गुरू परंपरा चोरी, तो एक पडत मूर्ख. पण ज्या सद्गुरूंकडनं हे ज्ञान घेतलेलं आहे, त्या सद्गुरूंचं वंदन करूनच पुढे जायला पाहिजे. त्यांचं स्मरण करूनच पुढे जायला पाहिजे. हे तितकंच खरं आहे. हे वैभव जे आहे ते त्या सद्गुरूंनी मला दिलेलं आहे. पण पढत मूर्खाला हे वैभव प्राप्त झालेलं असतं. ते आध्यात्मिक वैभव नसतं. ते फक्त शाब्दिक वैभव त्याला प्राप्त झालेला असतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झालेला असतो. आणि त्यामुळे हा जो पढत मूर्ख आहे ना, त्याच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं, एक कथा सांगते छोटीशी. कुस्ती खेळणारे लोक असतात आणि कुस्तीगीर त्यांना बरीच पारितोषिकं वगैरे त्यांना मिळतात. आणि त्यांचे जे उस्ताद असतात, म्हणजे त्यांचे जे गुरु असतात, ते त्यांना वेगवेगळे त्यातले शिकवत असतात. वेगवेगळ्या प्रकारे कुस्ती कशी खेळायची, कसं चित करायचं, काय पद्धतीने उभं राहायचं, ह्या सगळ्या गोष्टी ते शिकवत असतात. आणि अशाच सद्गुरूंनी एका शिष्याला आपल्या तयार केलेलं असतं आणि त्याला अगदी सगळं हिंद केसरी वगैरे वगैरे मोठे मोठे पुरस्कार जे आहेत, अशा पद्धतीचे पुरस्कार मिळालेले असतात. आणि त्याला इतका अहंकार चढतो आणि ते सद्गुरू जे आहेत ते मात्र नेहमीप्रमाणे एखाद्या झोपडीत राहणारे छोट्या घरात, आणि ह्याचं भव्य दालन तयार झालेलं असतं. पण एवढ्या प्रकारच्या कुस्त्या खेळलेल्या असतात, सगळ्यांना त्यांनी हरवलेलं असतं, सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे तो सुखासीन पण झालेला असतो. मोठ्या ह्याच्यामध्ये राहत असतो. त्याला हळूहळू आपला सद्गुरू ज्या लहान झोपडीत राहतोय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे थोडीशी लाज वाटायला लागते. की माझे सद्गुरू ना ते अमक्या-तमक्या झोपडपट्टीत राहतात. अरे पण ते सद्गुरू आहेत ना. ते कुठे राहतात याला महत्व नाही, त्यांच्या ज्ञानाला महत्व आहे. त्या ज्ञानाला प्रणाम करून सुरुवात करायची आहे. पण ते त्याच्या लक्षातच येत नाही आणि एक दिवस त्याला असं वाटतं, मी माझ्या सद्गुरूंनाच हरवलं तर? मग तर मी श्रेष्ठ गुरु झालो.
हे सद्गुरूंना हरवण्याची ज्या वेळेला इच्छा होते तो पढत मूर्ख असतो, हे निश्चितपणे सांगता येईल. आणि मग सद्गुरू सुद्धा इतके वेडे नसतात हो. त्यांना माहिती असतं कोणाला किती ज्ञान द्यायचं, कोणाला किती ज्ञान द्यायचं, कोणाला कुठपर्यंत न्यायचं, त्याच्यामध्ये लीनता येतेय का नाही याचं सर्व समीक्षण, परीक्षण सद्गुरू अंतर्बाह्य करतच असतो. तो त्रिविध ठिकाणी भरलेला असतो, तत्वरूपाने भरलेला असतो आणि तो ते निरीक्षण करत असतो, की याला किती अहंकार झालाय. त्यामुळे सद्गुरू हे सगळं पाहत असतात आणि सद्गुरूंनाच तो एक दिवस जातो आणि म्हणतो, "मला आता सगळ्यांना हरवून झालंय. आता माझी एक इच्छा आहे, की मला फक्त तुम्हाला हरवायचंय. एकदा तुम्हाला हरवलं, की मी पण तुम्हाला पण चांगलं वाटेल ना?" सद्गुरू म्हणले, "मला निश्चित आवडेल." सद्गुरू हे इतक्या उच्च पातळीवर पोहोचलेले असतात, की त्यांना असं वाटतं आपल्या शिष्याकडनं आपला पराभव होणं यातच आपला विजय आहे. ही त्यांची धारणा असते. पण तो शिष्यही तेवढाच लीन असावा लागतो. इथे तो म्हणतो, की मीच तुम्हाला आता हरवण्याचा प्रयत्न करणारं हे माहिती असल्यामुळे सद्गुरूंनी एक चाल आपली राखून ठेवलेली होती, की जेव्हा तो लीन होईल, जेव्हा तो तत्पर होईल, जेव्हा तो सक्षम होईल, त्यावेळेला हेही मी त्याला देऊन टाकीन. ही सद्गुरूंची धारणा असते. पण इथे हा त्यांच्याशीच युद्ध करायला येतो, त्यांच्याबरोबर 2 हात करायला येतो आणि त्याच्यामध्ये तो पराजित होतो. आणि पराजित झाल्यावर सुद्धा तो म्हणतो, "सद्गुरू सगळं ज्ञान देतात असं मी ऐकलेलं आहे. तुम्ही ही चाल मला शिकवली नव्हती." असं तो पुन्हा त्यांचा अपमान करतो. तो पढत मूर्ख असतो, असं म्हणायला हरकत नाही. पण याच्याच विरुद्ध जर आपण बघितलं, तर विवेकानंदांसारखे उच्च विद्या विभूषित, सर्वत्र जगप्रसिद्ध असे झालेले असे हे नेते, योद्धा ज्याला म्हटलेलं आहे, असे हे आत्मानंदामध्ये रत असणारे विवेकानंद, हे ज्यावेळेला त्यांनी वेगवेगळे आश्रम निर्माण केले, वेगवेगळ्या ठिकाणी आश्रम उघडले, त्यावेळेला त्यांनी आपलं नाव नाही दिलं. मी सगळीकडे परिचित आहे, देशात-विदेशात परिचित आहे. माझंच नाव देऊन टाका, विवेकानंद असंच नाव द्या, असं त्यांनी कधीही म्हटलं नाही. त्यांनी रामकृष्ण मठ असंच सगळीकडे नाव दिलेलं आहे. रामकृष्णांचं, आपल्या सद्गुरूंचं नाव दिलेलं आहे. ही लीनता आहे, ही त्यांच्याविषयीची तळमळ आहे, ही सद्गुरूंविषयीचा आदर आहे. तो आदर असणं पढत मूर्खाला कधीही जमत नाही. हा आदर ठेवणं त्याला जमत नाही. आणि म्हणून ते म्हणतात 40व्या ओवीमध्ये, "परम मूर्खा माझी मूर्ख, परम मूर्खा माझी मूर्ख." परमज्ञाता, परम विचक्षण, परमज्ञानी असं म्हणणारे समर्थ म्हणतात, "परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही श्रीराम." ही सगळी पढत मूर्खाची गोष्ट आहे. तो संसारामध्येच सुख मानतो. खरं तर संसारासारखं दुःख नाही. संसरती ती संसारा. प्रपंच, पाचा-पाचाचा गोंधळ असणारा हा प्रपंच. याच्यामध्ये कायम दुःखच आहे. सुख नावापुरतं आहे. पण सुख पाहता जवा एवढे असं संत सांगतात. त्या पद्धतीनेच आहे, दुःखच आहे. हे वारंवार संत आपल्याला सांगतात. हे सगळं तो वाचत असतो, तरी सुद्धा या संसारामध्ये आसक्ती सहित रमतो. हे मुद्दामून आसक्ती सहित रमतो असं म्हणते, कारण समर्थांनी सांगितलेलं आहे, प्रपंच सुखे करावा, पण काही परमार्थ आठवावा. हे त्याच्या लक्षातच येत नाही. प्रपंच जरूर करावा, कारण समर्थांनी दासबोधामध्ये प्रपंच आणि परमार्थाची सांगड घातलेली आहे. म्हणजे सजीव प्राण्याची ही जी निर्मिती झालेली आहे, त्या निर्मितीमध्ये सुखाचा शोध घेणं हीच त्याची प्रवृत्ती आहे. त्याला सुखच शोधायचंय. ही प्राचीन प्रवृत्ती आहे, ती आपल्यामध्ये सुद्धा आहे. पण गरीब, श्रीमंत, मोठा, लहान कोणीही असू दे, त्याला सुखच पाहिजे असतं. कुंतीसारखी एखादीच दुःख मागणारी असते. पण हे सुख आमच्यासारखे जे लोक आहेत, ते संसारामध्ये सुख पाहायला जातात आणि संत परमार्थामध्ये, त्या परब्रह्मामध्ये सुख शोधतात. हाच आमच्यातला आणि त्यांच्यामधला फरक आहे. संत परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये सुख शोधतात आणि आम्ही संसाराच्या सान्निध्यात राहून सुख शोधतो. आणि हा विषयरूप प्रपंच हा एवढा प्रभावी आहे, जे आम्हाला विषयामध्ये अडकवून ठेवतो आणि परमार्थ रूपी सुखाकडे आम्हाला फिरकू सुद्धा देत नाही. आणि म्हणून संसारात सुखाचा शोध घेणारा जो आहे, तो पढत मूर्ख आहे. आपण कोण आहोत हे आपणच ठरवायचं आहे.
आणि हा ज्याचा ज्याचा विचार, आचार, ज्ञान, क्रिया, ध्येय हे सगळं जे आहे हे समजून उमजून तो विरोधात्मक वापरतो त्याला, किंवा एखाद्या ज्याला आपण म्हणतो की विपरीत बुद्धीने वापरतो त्याला पढत मूर्ख असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि त्यागावया अवगुण बोलीजे पढत मूर्खाचे लक्षण विचक्षणे निववून पूर्ण क्षमा केली पाहिजे. म्हणजे ही पढत मूर्खाची लक्षणं सांगताना ते इतके त्यांनी सांगायला सुरुवात केली, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण सगळे सुद्धा विद्वान आहात, पण आपण पढत मूर्ख नक्की नाही आहेत हे माझ्या लक्षात येत आहे. पण तरी सुद्धा शांत होऊन या पढत मूर्खांचा सुद्धा विचार करा. मी तुमची क्षमा मागतो की ही पढत मूर्खाची मी लक्षणं सांगितली, याच्यात कुठे श्रोता वक्ता कुणाला दुखवलं गेलं असेल तर त्यांनी मला क्षमा करावी असं समर्थ म्हणतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. हे पढत मूर्खाच्या विपरीत असलेलं लक्षण आहे की जे एवढे विद्वान होते ते सुद्धा अशी क्षमा याचना करतायत आणि आम्हाला उच्च स्तरावर नेऊन ठेवतायत. हा समासाचा उपसंहार करताना त्यांनी पुढच्या दशकाची सुरुवात केलेली आहे. आणि परममूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. इथे उचित काय अनुचित काय अशा पद्धतीने सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे नुसतं ज्ञान असणं वेगळं आणि ते ज्ञान आचरणात आणून ज्ञानी होणं वेगळं. म्हणून समर्थ जाणता भक्त त्याला महत्व देतात. समर्थ जाणता जो आहे त्याला महत्व देतात. कारण इथे देहबुद्धीचा जोर असल्यामुळे त्याला सत्कर्म माहिती असून सुद्धा तो दुष्कर्म करतो, तो पढत मूर्ख असतो. देहबुद्धीचा जोर असल्यामुळे त्याला जे जे काही वंद्य आहे ते माहिती असतं तरी निंद्य करतो, तो पढत मूर्ख असतो. सद्गुण काय आहेत हे त्याला तोंडपाठ असतं, तो लोकांना पटापट सांगू शकतो, पण तो सद्गुण आपल्यामध्ये आचरणात दुर्गुण टाकून सद्गुण आणू शकत नाही, तो पढत मूर्ख असतो. सदाचार माहिती असून सुद्धा जो भ्रष्ट आचार करतो, भ्रष्टाचार मी वेगळ्या पद्धतीने नाही म्हणते, भ्रष्ट आचार करतो त्याला पढत मूर्ख असं म्हणतात. उत्तम लक्षणं सोडून हीन लक्षणांना थारा देतो, तो पढत मूर्ख असतो असं समर्थाने सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पढत मूर्ख याच्यापेक्षा मूर्ख असलेला परवडतो, हेही आपल्या लक्षात आलं. असे हे 2 दशक आपले आज पूर्ण झालेले आहेत. आणि आता पुढच्या ह्याच्यामध्ये समर्थांनी वैराग्य कसं असावं हे सांगण्याकरता आपल्याला आपल्याच संसाराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्या संसारामध्ये आपल्याला कशी दुःख येतात, ती कशी सुखाच्या मागे उभी असतात, ह्या सगळ्याचं वर्णन आपल्याला केलेलं आहे. ते आपल्याला सांगितलेलं आहे. ते आपण पुढच्या दशकाची सुरुवात करू, त्यावेळेला पाहणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.